लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिलाय। मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही राणे यांनी व्यक्त केला। ठाण्यातील शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली। यावेळेला व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे इत्यादी उपस्थित होते। नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या। तसंच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं। देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1%ही हिस्सा नाही। तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिलाय। मालवणी महोत्सवात हे आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल। तेव्हा जनतेनं या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, पण मराठी माणसाचा त्यातला 1%ही नाही। तेव्हा देशाच्या GDPमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी या हेतू असल्याचंही राणे म्हणाले। कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्यानं प्रयत्न करत असणार राहिल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला।